असं मोपाट जर चोर फिरायला लागले त्याने कसं करायचं? 12 डिसेंबरची रात्र, पहाटे 4ची वेळ. वडगाव आनंदनगर गल्लीतील नागरिक साखर झोपेत असताना चोरांनी या गल्लीतील 4 घरे फोडून सुमारे 25 लाख सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. त्यापैकी एक घर त्यांना फोडता आले नाही. यात त्यांना अपयश आले. सकाळी पोलीस यंत्रणा कामालाही लागली होती आणि गावभर याची चर्चा सुरूही झाली असतानाच लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 तारखेच्या रात्री शेजारीच असलेल्या केशवनगर परिसरातील 2 घरावर पहाटे चोरट्यांनी येथील लाखोचे दागिने लंपास केले. ही घटना ताजीच असताना काल 3ऱ्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरच्या रात्री अनगोळ भागातील आंबेडकर नगर, महावीर गल्ली, कनकदास कॉलनीसह अनगोलमाळ या ठिकाणी चोरांनी घरफोड्या केल्या आहेत. या चोरांनी आता बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी नागरिक झोपेत असताना निडरपणे लोकांची घरे फोडून त्यांना धमकवण्यास सुरुवात केली आहे. काल अनगोळ परिसरात आंबेडकर नगर, महावीर गल्ली आणि अनगोलमाळ येथे 5 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यातील 2 घरात चोरी सफली झाली, मात्र 3 घरात त्यांचा प्रयत्न फसला. सातत्याने या चोरीच्या प्रकरणाने नागरिक त्रस्त बनले असून जनतेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसभर काबाड कष्ट करून जीवनभराची पुंजी साठवून ठेवली असताना एका रात्रीत त्याची ही संपत्ती या चोरट्यांनी चोरून नेल्याने नागरिक हतबल होऊन बसले आहेत. हे काय तर 4:30ला सकाळी 4 वाजता झाले. आम्ही गावाला गेलो. आता पण पुढे जाणार, परंतु हे घरामध्ये आता हे गल्लीमध्ये गल्लीमध्ये असं चोरी झाले म्हणजे आता हे कुणाचं काय म्हणून विश्वास ठेवायचं? आम्ही आम्हाला काय तर संरक्षण लागायला पाहिजे, करायला पाहिजे तुम्ही, म्हणून आम्ही कंप्लेंट पण दिलेलं आहे. सर्व बायकांची, कोणी म्हाताऱ्या बायका, कोणी एकट्या तरुण बायका असल्या पण त्यांना तुम्ही सगळ्यांनी संरक्षण करायला पाहिजे. सलग 3-4 दिवस चोऱ्या होतात. एकटं म्हणजे आईवडिलांना सोडून बाहेर गावी कामाला वगैरे जातात कुटुंब. तर वयस्कर माणसांना सुरक्षाही मिळायला पाहिजे. घरी असणाऱ्या माणसांना, वडीलधाऱ्या माणसांना म्हणा किंवा लेडीज एकट्या राहतात त्यांना सुरक्षा पोलीस हे पण जर लक्ष द्यायला पाहिजेत त्यांना. आणि आता चोरी झाली त्याला पण सपोर्ट म्हणजे काय गेले ते त्याचं चोर गावला पाहिजे ना. मग असं मोपाट जर चोर फिरायला लागले तर घरी कसं घरच्यांनी कसं करायचं? ಊರಿಗೆ ಬಂದಾರ ಎಲ್ಲ ಲೈಟ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಲೈಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಫಸ್ಟ್ ನೋಡಿದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಟಾರ ಮುಚ್ಚಿ ಮತ್ತೆ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಯಾನ್ರ. ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಆಮೇಲೆ ಈಕಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗಿ ನೋಡ್ಯಾ ಪಪ್ಪ ಬಂದಾರು ಲೈಟ್ ಯಾಕೆ ಹಚ್ಚಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಲೈಟ್ ಬಂದದವನಂತಲೇ ಪಪ್ಪ ಅನ್ನಂತಲೇ ಗಪ್ಪಿಸು ಬಾಯಿ ಮುಚ್ಚು ಗಪ್ಪಿಸ್ ಅನ್ನತ್ತೆ ಪಪ್ಪ ಅನ್ನಂತಲೇ ಓಡೇ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾನ. ಅರ್ಧ ಬಾಗಿಲೇ ಬಂದು ಅರ್ಧ ಬಾಗಿಲೇ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ಯಾನ. ವಾಪಸ್ ಹೋಗಂತಲೇ ನಾವು ಬಾಜುಕಿನಲ್ಲಿ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ 3:50ಕ್ಕೆ. ಫೋನ್ ಹಚ್ಚಂತಲೇ ಆ ಹುಡುಗ ಬಂದ್ರಿ ಕಾರ್ತಿಕ್ನ ಬಂದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಿಂಡು ಬಾವಿ ಐತ್ರಿ ನಮ್ದು. ಬಾವಿ ಕಡೆ ಬಾತ್ರೂಮ್ದು ಸಂಡಸ್ನಾಗ ನೋಡ್ದ ಇರಕ್ಕಿಲ್ಲ. ಹೊರಗಿಂದ ಇದು ಲಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ. ಅವು 2 ಮನೆ ಲಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಹೊರಗಿಂದ ಲಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರ. ನೋಡೋಕುಡ್ದ ಕಂಪೌಂಡ್ ಹಚ್ಚಿದ್ ಹೋಗ್ಯಾರ. ನಮಗೆ ಕಾಣಿಲ್ರಿ ಯಾರಿಗೂ. ಎಷ್ಟು ಐತ್ರಿ ಚೋರಿ? ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 4 ಚೋರಿ ಅಂತೂ ಹೌದು. ಅಲ್ಲಿ ಮಾವೀರ್ ನಗರದಾಗ ಒಂದಾಗದಂತ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ಕನಕದಾಸ್ ಕಾಲನಿ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ದ ಅಪೋಸಿಟ್ ಒಂದು ಬಾಜು. दिवसेंदिवस या चोरीच्या प्रकाराने एकीकडे नागरिक गोंधळून गेले आहेत, तर दुसरीकडे पोलीस दल चोरांना पकडून याचा तपास करण्यात अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना विश्वासात घ्यावं आणि लवकरात लवकर या चोरांना पकडून जनतेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.